काही प्रकरणं अशी असतात जी फक्त क्राईम स्टोरी नसतात, ती असतात पॉवर, इन्फ्लुएन्स, सिक्रेट्स आणि सायलन्सची स्टोरी. आज आपण बोलणार आहोत एप्स्टीन फाईल्स. इंटरनेटवर अनेक लोक म्हणतात फाईल्समध्ये मोठी नावं आहेत, सगळं कव्हरअप झालं, ट्रूथ लपवला गेलाय. पण प्रश्न हा आहे, एप्स्टीन कोण होता? त्याच्यावर नेमके आरोप काय होते? त्याचं नेटवर्क कसं बिल्ड झालं? आणि एप्स्टीन फाईल्स म्हणजे काय? त्यात असतं तरी काय? आजचा व्हिडिओ सेन्सेशनल नाही. आजचा व्हिडिओ आहे डॉक्युमेंटरी प्लस टाईमलाईन प्लस फॅक्ट्स. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे 5 हार्ड ट्रूथ्स काय शिकायला मिळतात, पॉवरफुल लोक कसं सिस्टम वापरतात आणि ट्रूथ कसा डिस्ट्रॉट होतो. एप्स्टीन केस एवढं व्हायरल का झालं? एप्स्टीन केस व्हायरल झाला कारण हा केस फक्त क्राईम नाही, यात मनी आहे, इन्फ्लुएन्स आहे, सेलिब्रिटीज पॉलिटिशियन्सचे रूमर्स आहेत आणि एक मिस्ट्री एंडिंग आहे. काही स्कॅन्डल लोकांमुळे मोठे होत नाहीत, ते नेटवर्कमुळे मोठे होतात. एप्स्टीन कोण होता? जेफ्री एप्स्टीन, अमेरिकन फायनान्शियर. जास्त लोकांना तो बिलियनेअर वाटतो, पण त्याची वेल्थ आणि क्लायंट्स यावर नेहमी प्रश्न राहिलेत. तो हाय सोसायटीमध्ये कसा पोचला, हेच एक मिस्ट्री एलिमेंट आहे. पॉवरफुल सर्कल्समध्ये एंट्री टॅलेंटमुळे नाही, ॲक्सेसमुळे मिळते. या केसमध्ये 3 मोठ्या थीम्स आहेत. वेल्थ म्हणजे पैसा, ॲक्सेस म्हणजे पॉवर सर्कल्समध्ये उठबस आणि कंट्रोल म्हणजे वल्नरेबल लोकांवर कंट्रोल. हेच कॉम्बिनेशन डेंजरस होतं आणि म्हणून एप्स्टीन केस फक्त क्रिमिनल केस नाही, तो सिस्टमिक एब्यूजचा केस बनला. आता आपण पाहणार आहोत एप्स्टीन केस कसा उघड झाला. फेज 1. ॲलिगेशन्स सुरू होतात. पहिल्यांदा ॲलिगेशन्स लोकल लेवलवर सुरू होतात. मायनर्स इन्व्हॉल्वड ॲलिगेशन्स, ग्रूमिंग पॅटर्न ॲलिगेशन्स, एब्यूज ॲलिगेशन्स. अशा केसेसमध्ये व्हायलन्सपेक्षा मोठं वेपन असतं मॅन्युप्युलेशन. फेज 2. हाय प्रोफाईल अटेन्शन. जसं इन्व्हेस्टिगेशन पुढे गेली, लोकांना लक्षात आलं हा फक्त एक माणूस नाही, हा एक नेटवर्क असू शकतो. आणि मग मीडिया अटेन्शन एक्सप्लोड होतं. फेज 3. लीगल कॉन्ट्रोवर्सी किंवा प्ली डील्सचे डिस्कशन्स. इथे एक मोठा पब्लिक डिबेट झाला. जस्टिस मिळालं का? पनिशमेंट कमी का आहे? केस हँडल कसा झाला? जेव्हा जस्टिस स्लो होतं, तेव्हा कॉन्स्पिरसी फास्ट पसरते. एप्स्टीन फाईल्स म्हणजे काय? एप्स्टीन फाईल्स हा टर्म लोक 3 गोष्टींसाठी वापरतात. कोर्ट डॉक्युमेंट्स, डेपोजिशन्स किंवा टेस्टिमनीज, इन्व्हेस्टिगेटिव्ह रेकॉर्ड्स किंवा लॉग्स. यात अनेक प्रकारची माहिती असू शकते. कॉन्टॅक्ट्स, स्केड्यूल्स, ट्रॅव्हल डिटेल्स, एलिजिड, स्टेटमेंट्स. पण इम्पॉर्टंट, एखाद्या फाईलमध्ये नाव असणं इक्वल टू गुन्हा सिद्ध असणं नाही. डॉक्युमेंटरी इंटेग्रिटी हाच पॉइंट आहे. इंटरनेटवर एक मोठा ट्रॅप आहे. ट्रॅप? नाव दिसलं, गिल्टी घोषित. पण रियालिटीमध्ये नाव कोर्ट डॉक्युमेंट्समध्ये येऊ शकतं, कारण विटनेस स्टेटमेंट, बॅकग्राऊंड मेन्शन, असोसिएशन, इन्व्हेस्टिगेशन क्वेरी. डॉक्युमेंट्स रिव्हील कॉन्टेक्स्ट, नॉट ऑलवेज गिल्ट. याचं टेन्शन कायम राहिलं, म्हणून लोकांना एप्स्टीन फाईल्स ॲडिक्टिव्ह वाटतात. एप्स्टीन केसमध्ये सायकॉलॉजी काय होती? ग्रूमिंग सायकॉलॉजी. ग्रूमिंग म्हणजे पहिले ट्रस्ट बिल्ड करणे, मग डिपेंडन्सी बनवणे, मग कंट्रोल वाढवणे. विक्टिम्सला अनेकदा सुरुवातीला कळतही नाही की ते ट्रॅपमध्ये आहेत. काही ट्रॅप्स चेनने नाही, कम्फर्टने बांधतात. मग विक्टिम्स शांत का आहेत? कारण फिअर, शेम, पॉवर इम्बॅलन्स, मनी इन्फ्लुएन्स, नो वन विल बिलीव्ह मी. लोक या केसकडे ऑब्सेस्ड का होतात? कारण पॉवरफुल पीपल अँगल, हिडन सिक्रेट्स अँगल, मिस्टिरियस डेथ अँगल, जस्टिस डाऊट अँगल. जेव्हा केसवर डाऊट्स राहतात, तेव्हा लोक आन्सर शोधतात. एप्स्टीन केसची एंडिंग कॉन्ट्रोवर्शियल झाली आणि त्यामुळे डिस्ट्रस्ट वाढला, कॉन्स्पिरसी कंटेंट वाढलं, हाफ ट्रूथ रूमर्स वाढले. येथे होस्टने क्लिअर सांगावं, फॅक्ट्स काय आहेत, व्हेरीफाईड काय आहे आणि रूमर्स काय आहेत. कॉन्स्पिरसी नेहमी फॉल्स नसते, पण प्रूफशिवाय सत्य नसते. आता आपण एप्स्टीन केसबद्दल 5 हार्ड ट्रूथ्स पाहणार आहोत. ट्रूथ 1. पॉवर प्रोटेक्ट्स इटसेल्फ. पॉवरफुल लोक स्वतःचं इमेज प्रोटेक्ट करतात. ट्रूथ 2. सिस्टम इन्फ्लुएन्स एक्झिस्ट्स. लीगल प्लस PR इन्फ्लुएन्स, मनी इन्फ्लुएन्स रिअल आहे. ट्रूथ 3. मीडिया डझंट इक्वल ट्रूथ. ट्रूथ 4. विक्टिम्स नीड सपोर्ट, नॉट जजमेंट. ट्रूथ 5. एव्हिडन्स मॅटर्स. फॅक्टशिवाय बिलीफ डेंजरस असतो. आज आपण एप्स्टीन केसबद्दल एक गोष्ट क्लिअर केली. हा केस शॉक देतो, पण तो एक मोठा लेसन देतो. 1. ट्रूथ शोधा, पण प्रूफशिवाय वर्डिक्ट देऊ नका आणि विक्टिम्सला नेहमी रिस्पेक्ट द्या. जर तुम्हाला अशा प्रीमियम डॉक्युमेंटरी एक्सप्लेनर्स आवडत असतील तर माइंडस्पार्क मराठीला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये पॉवर सायकॉलॉजी, मीडिया मॅन्युप्युलेशन, हिस्ट्रीज बिगेस्ट स्कॅन्डल्स एक्सप्लेन्ड
या सिरीजमध्ये घेऊन जाणार आहोत.